लाडकी बहीण योजनेची एक धक्कादायक बातमी समोर आली। सुधीर मुनगंटीवार माजी मंत्री यांनी एक धक्कादायक बातमी दिलेली आहे। म्हणजेच की लाडक्या बहिणीला मानधनाची वाढ होते, जे 1500 वरून 2100 केली जाणार होते, ते आता होणार नाही। जे सुधीर मुनगंटीवार मंत्री आहे भाजपचे, त्यांनी आता स्पष्ट सांगितलेले आहे की याच्यात वाढ होणार नाही असे त्यांनी सांगितले आहे। तर तुम्ही पाहू शकता माजी मंत्री मुनगंटीवार यांचे वक्तव्य समोर आलेले आहे। मानधनात 1500 वरून 2100 रुपये होण्याची शक्यता होणार होती, परंतु असे काही होणार नाही असे त्यांनी सांगितलेले आहे। मानधन वाढले नाही तर देशात चुकीचा संदेश जाईल, मुनगंटीवार असे यांनी सांगितले। जर वाढणं झाल्यास मुख्यमंत्र्यांना पत्र लिहू असे लाडक्या बहिणींनी सांगितलेले आहे। योजनेची राखी पौर्णिमेला सुरुवात केली, भाऊबीजेला वाढ करू असे सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलेले आहे। तर लाडक्या बहिणीची काय प्रतीक्षा आहे ते आम्हाला कमेंटद्वारे जरूर कळवा आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। असेच नवनवीन अपडेट आपण घेऊन येत असतो। तर आता 1500 वरून 2100 रुपये कधी होणार आहे आणि याचा लाभ लाडक्या बहिणींना कधी मिळणार आहे याची उत्सुकता लाडक्या बहिणींना लागलेली आहे। तर योजना ही राखी पौर्णिमेला वाढ होणार आहे असे त्यांनी स्पष्टपणे सांगितलेले आहे। परंतु सरकार स्थापन झाल्यावर काय निर्णय घेणार आहे याची प्रतीक्षा मोठी असणार आहे। ज्या लाडक्या बहिणींना आता त्याची प्रतीक्षा फार लागलेली आहे। तर या मानधनात वाढ होईल तर सुधीर मुनगंटीवार यासोबत जोडलेले आहे। सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले आहे, कसे सांगितले आहे यामध्ये आपण पाहू शकता। तर सुधीर मुनगंटीवार यासोबत जोडलेले आहे। रक्षाबंधनाच्या दिवशीपासून वाढवायचा हा निर्णय कॅबिनेटचा असतो आणि म्हणून पुढच्या वर्षामध्ये निश्चितपणे वाढेल इतकीच प्रतिक्रिया दिली आहे। पण त्याच्यावरून मला वाटतं की काही लोकांनी त्याचा विस्तार करत मग रक्षाबंधन, भाऊबीज हे दोन सण उत्सव, भावा बहिणीचे जे पवित्र उत्सव आहे ते त्यांच्या सुपीक डोक्यातून त्यांनी आपापल्या कल्पनेतून तयार केलं। तर मुनगंटीवार म्हणत होते की मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून पाठवणार आहे की यांचे मानधन वाढवणार। तुम्ही म्हणाला तर ते काय म्हणतात ते पहा। ते म्हणाले की मानधन वाढवलं नाही तर काय। मी त्यांना असं म्हणालो की मानधन वाढवलं नाही तर काय प्रश्नच उपस्थित होत नाही, आमच्या संकल्प पत्रात आहे आणि जर असं वाटलंच तर मी स्वतः लिहेल, आग्रह करेल की हे मानधन दिलं पाहिजे। शब्दाची किंमत आहे, राजा हरिश्चंद्राचा देश आहे, रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाय पर वचन न जाय। व्याज विधानावर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी काय उत्तर दिलेले आहे ते पहा। आता केले पाहिजे। आता तुमची एवढी मेजॉरिटी आलेली आहे, आधी तरी कमी आमदार होते, आता तुमचे थंपिंग आमदार आलेले आहे आणि म्हणून 3000 रुपये लाडक्या बहिणीला दिले पाहिजे। सरकार खुर्चीवर बसताच त्यांनी पहिला निर्णय जेवढ्या लाडक्या बहिणींनी नोंदणी मागच्या काळात केलेली आहे या सगळ्या बहिणींना 3000 रुपये या सरकारने सुरू केले पाहिजे, अशा प्रकारची आमची मागणी आहे। पुढची भाऊबीज वगैरे या सगळ्या झूट गोष्टी होईल, ही सगळी फसवणूक होईल, मग हे सत्य होईल। काही लोक म्हणत होते की निवडणुकीसाठी केलेला हा जुमला होता का, असा प्रश्न होईल, ही काही लाच होती का बहिणींना। त्यामुळे जी घोषणा झालेली आहे ठीक आहे, तुमच्या ह्याच्यात 2100ची आहे, आमचं म्हणणं आहे की 3000 रुपये या लाडक्या बहिणींना सरकार आल्यापासून त्या दिवशी